जिल्हास्तरीय नवक्रम स्पर्धा यामध्ये बीड जिल्ह्यातून 5वा क्रमांक आणि राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत एकूण 3 बक्षिसे मिळाल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींनी या ठिकाणी माझ्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी बघायला गेलं तर खरंच मनाच्या खूप मोठ्या आहेत आणि आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा, अगदी सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे। मी कधीही हा आजचा क्षण विसरणार नाही। माझी पहिली मैत्रीण साक्षी ती आहे 20 वर्षाची आणि 20 वर्षाची सुद्धा माझी मैत्रीण आहे आणि लहान मोठ्या सर्व वयाच्या माझ्या या ठिकाणी मैत्रिणी आहेत। साक्षी आणि माझी विद्या यामध्ये मला काहीच बदल वाटत नाही। साक्षीला बोललं की विद्याला बोलल्यासारखं वाटतं, माझ्या मुलीप्रमाणे वाटते आणि मी तिला माझ्या मुलीसारखीच वागणूक देते। तिला जसं कधी रागात, कधी कधी प्रेमानं, कधी कसं बोलते तसंच मी साक्षीशी वाटते। त्यानंतर आमच्या अरुणाताई ज्यांच्या बोलण्यामुळे सगळ्यांना जाग येते, पहाटेपासून पहाटे 5 वाजल्यापासून गोंधळ चालू असतो आणि ज्यांच्या आवाजाने सगळी आमची गल्ली जागी होते अशा आमच्या अरुणाताई पोटात एक आणि ओठात एक अशी वागणूक अजिबात नाही त्यांची। जे मनात येतं ते भडबड बडबड बडबड बोलून टाकतात आणि मोकळ्या होतात। अगदी सरळ मनाच्या, साध्या स्वभावाच्या आणि मनानं खूप मोठ्या अशा आमच्या अरुणाताई। त्यानंतर उषाताई, आपलं काम भलं आणि आपण भलं त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व म्हाताऱ्या माणसांची, घरातल्या व्यक्तींची सेवा करणाऱ्या अशा आमच्या आदर्श अशा मैत्रीण म्हणजे उषाताई। त्यानंतर मॅडम, ह्या तर माझ्यासाठी आदर्शच आहेत आणि त्यांनी आपली सर्व सेवा अतिशय छानपणे पूर्ण केलेली आहे। त्यानंतर आमच्या अरुणाताई नंबर 2 अरुणा सूर्यवंशी, या अतिशय शांत स्वभावाच्या, मोजकं बोलणाऱ्या आणि त्याविरुद्ध आमच्या अरुणाताई अशा सर्व प्रकारच्या स्वभावाच्या माझ्या मैत्रिणी, माझ्या सासूबाई आणि इंदिराई या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी माझा हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप 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 मनस्वी आभार। अगदी मला आज बोलण्यासाठी शब्द सुद्धा सापडत नाहीत की कोणत्या शब्दामध्ये मी तुमचे आभार व्यक्त करू। आणि आज जो हा पुरस्कार भेटला याचं सर्व श्रेय माझे आई वडील, माझे गुरु आणि माझे घरातली माणसं या सर्वांना आहे। तर पहिल्यांदा माझ्या आई वडिलांना, का बरं मी पहिल्यांदा माझ्या आई वडिलांचं नाव घेतलं तर कारण माझ्या आई वडिलांनी मला लहानपणापासून जे माझ्यावर संस्कार केले, ज्या सवयी, अगदी नीटनेटकेपणा, टापटीपणा, स्वच्छता प्रत्येक कामामध्ये त्यांना आवडते। लहान असताना ह्या गोष्टी मला अगदी जाचक वाटायच्या की ताटामध्ये एखादा घास शिल्लक राहिला तर काय होते असं मला वाटायचं। ज्या गोष्टी आपल्याला लहानपणी जाचक वाटतात, वाईट वाटतात, काय होतंय असं वाटतंय, पण त्या मोठे झाल्यानंतर आपल्याला कळतं की अरे त्यावेळेला ही सवय आपल्याला लागली म्हणूनच योग्य झालं। आणि त्या माझ्या आई वडिलांच्या त्या शिकवणीमुळे मला प्रत्येक कामामध्ये टापटीपणा आणि स्वच्छता आवडते आणि माझे व्हिडिओ पण असेच चांगले झाले असतील त्यामुळे सर्वांना आवडले आणि त्याच्यामध्ये माझा नंबर काढला। त्यानंतर त्यांनी मला दुसरी शिकवण दिली ती म्हणजे ताटामध्ये काही शिल्लक न ठेवण्याची आणि त्या माझ्या संस्कारामुळे मी ज्या गावात पहिल्यांदा नोकरी केली तिथल्या व्यक्ती मला अजूनही ओळखतात। तिथल्या एक शेजारच्या आई होत्या, त्या अजूनही फोन करतात आणि म्हणतात की मॅडम पुरणाची पोळी केली की तुमची आठवण होते आणि येण्याच्या अगोदर मला फोन करत जा, मी तुम्हाला पुरणाचं जेवण तयार करते। कारण एकदा त्यांनी मला सहज जेवायला बोलवलं होतं आणि त्यांनी पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या आणि मग माझं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर त्या ताटाकडे बघत राहिल्या आणि म्हणल्या मॅडम हे जर ताट मी असंच उचलून रॅकला लावलं तर कुणी म्हणेल का या ताटामध्ये कुणी जेवलंय? किती जीव लावून तुम्ही जेवतात, किती मन लावून त्या करणाराचा किती आदर करतात। खरंच मला एवढं तुम्हाला जीव घाला वाटते की बस एखाद्याने म्हणे नका आपल्याला की ह्याला काही कधी खायला मिळालंय का नाही, तुम्ही कशाचा विचार करत नाही आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते अजिबात वाया घालवायचं नाही, हे माझ्या आई वडिलांचे संस्कार आणि त्या संस्कारामुळे मला आज त्या 100-150 मीटरवरच्या गावात त्या व्यक्ती मला आजही ओळखतात, आदरानं बघतात। हे माझ्या आई वडिलांचे संस्कार। प्रत्येक कामामध्ये टापटीपणा आणि अगदी झोपेतही एक वस्तू जर आपल्या घरातली कोणती असेल तर झोपेत हात घातला तरी सुद्धा त्याच ठिकाणी सापडावी असा त्यांचा अट्टास असतो। मग हे जे आई वडिलांचे संस्कार असतात लहानपणी वाटतं आपल्याला की काय गरज आहे एवढं टापटीप राहायची, काय होते जो थोडं इथं तिथं टाकलं तर काय बिघडतंय, थोडा आळस असतो आपल्या अंगामध्ये, पण नंतर मोठे झाल्यानंतर त्या गोष्टींचं महत्त्व कळतं। त्या वेळेला काही गोष्टी कळत नाहीत म्हणूनच आई वडील आपल्याला शिकवत असतात, आपले पहिले गुरु आई वडीलच असतात। आणि मग आमच्या गावामध्ये शिव महापुराण कथा सांगण्यासाठी जे महाराज आले होते त्यांनी सांगितलं की मला पहाटे माझी आई 5 वाजता उठवायची
आणि मी जर उठलो नाही तर मला मारायची, त्यावेळेला मारू उठवायची, उठ आणि ती ज्ञानेश्वरी वाच. आणि मग त्यावेळेला आईचा खूप राग यायचा त्यांना की काय गरज आहे, बाकीचे लेकरं एवढा वेळ झोपतात, मग एवढा लवकर मी का उठू. त्या वयात वाटणं साहजिक होतं. त्यावेळेला त्यांना त्यांच्या आईचा राग यायचा. पण त्यानंतर त्यांनी सांगितलं कथा सांगत असताना की मी आज जो या ठिकाणी तुमच्यापेक्षा 5 फूट उंचीवर बसलेलो आहे, तुम्ही खाली बसलात, मी 5 फूट उंचीवर जो तुमच्यापेक्षा अधिक उंचीवर बसण्याचं आज जे सामर्थ्य मला मिळाले, जे माझ्यामध्ये जे काही पात्रता आली ती केवळ माझ्या आईमुळे. त्यावेळेला जर माझ्या आईनं मला मारू उठवलं नसतं तर आज मी एवढ्या उंचीवर बसू शकलो नसतो. त्यामुळे आई वडिलांचे संस्कार कधी विसरायचे नाहीत. आपण सतत जमिनीवर पाय ठेवायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे काही करतो ते गोल फिरून आपल्यापर्यंत पोहोचतं. कारण ही पृथ्वी कशी आहे तर पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे. आपण जे काही देऊ ते गोल फिरून आपल्यापर्यंतच येणार आहे. चांगलं दिलं तर चांगलं येईल, वाईट दिलं तर वाईट येईल. आणि मग असं ह्या न्यायामुळेच मी काय करते, माझ्या विद्यार्थ्यांना मनापासून मला खूप काही चांगलं देण्याचा प्रयत्न करते आणि ते माझ्या लेकरांच्या रूपात माझ्यापर्यंत वापस परत येतं. म्हणजे लेकरांना, माझ्या शाळेतल्या लेकरांना मी कधीच असं म्हणत नाही की अरे शिकले तर शिकले नाही तर गेले, असं अजिबात नाही. आम्हाला एका ट्रेनिंगमध्ये सांगितलं होतं की हे लेकरू म्हणजे माझं स्वतःचं मूल आहे असं समजायचं. जर एखादं मूल जर लहान रडत असेल तर आई त्याला शांत करण्यासाठी काय काय करते, ती काहीही करायला तयार असते. नाचेल, गाणं म्हणेल, त्याच्या बोबड्या बोलात बोलेल, ताटली वाजवल, वाटी वाजवल, चमचा वाजवल, काय नाही ते पर्याय करेल पण त्याला शांत बसवेल. तसं ह्या शाळेतले लेकरं जर एखाद्याला काही जमत नसलं तर त्या लेकराला शिकवण्यासाठी तुम्ही नाहीत ते पर्याय करा, ते तुमचं लेकरू समजा, तरच तुम्हाला ते शिकल आणि त्याच्यामध्ये काय बदल घडवायचा तो घडेल. आणि मग ह्या न्यायाने मी माझं कर्तव्य करत आहे. आणि ते कर्तव्य करण्यासाठीच माझ्या शाळेमध्ये मी नवोपक्रम स्पर्धा घेतली होती की मुलांनी पुस्तक वाचायचं आणि त्या म्हणजे ग्रंथालयातलं पुस्तक वाचायचं, शाळेचं नाही. आणि त्या पुस्तकाविषयी त्यांना काय वाटलं, त्या पुस्तकात काय चांगलं होतं ते त्यांनी मला 2 मिनिटांमध्ये सांगायचं. आणि त्यांचे हे व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करणार आहे. तर एवढा त्यांना म्हणजे वाचनाची आवड झाली आणि सतत मुलं वाचायला लागले. मधल्या सुट्टीमध्ये त्यांचे होणारे भांडणं थांबले आणि सारखे वाचायला लागले. आणि त्यांचे युट्यूबला व्हिडिओ पण आहेत आज मी टाकलेले. आणि त्या युट्यूबला फेमस होण्यासाठी त्यांना एवढा आवड झाली की मोबाईल पासून ते दूर राहू लागले आणि पुस्तकाच्या जवळ गेले. ही आजच्या काळाची गरज होती. आणि ह्या नवोपक्रमामध्ये मला बीड जिल्ह्यामधून 5वा क्रमांक आला. आणि व्हिडिओ बनवून पाठवायचे होते मुलांचे, जे त्यांना शिक्षणासाठी उपयुक्त होते, शिकण्यासाठी. आजच्या काळात तसं बघायला गेलं तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याची वेळ आलेली. पण ती जी गोष्ट चांगली असते ती वाईट पण असते आणि वाईट असते ती चांगली पण असते. एका नाण्याच्या 2 बाजू असतात. मोबाईल तंत्रज्ञानाचा जरी वाईट काही दुरुपयोग जरी असले तरी त्याचे सदुपयोग पण आहेत. त्याचे आपण चांगले उपयोग पण करू शकतो. मुलांना अगदी त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्या मोबाईलमध्ये मिळू शकतं. आणि म्हणून मी अभ्यासासाठी मुलांचे व्हिडिओ बनवले, ते पाठवले आणि त्याचं मला बक्षीसही मिळालं. तर अशा प्रकारे आई वडील, नंतर आहेत आपले गुरु, गुरुला कधीही विसरायचं नाही. आणि गुरुचे संस्कार, त्यांचे मार्गदर्शन, प्रत्येक शब्द गुरुचा आपल्यासाठी असतो आणि हा शब्द माझ्यासाठीच आहे हे म्हणून जर आपण गुरुची आज्ञा जर पालन केली तर आपल्याला जीवनात काही कमी पडणार नाही. गुरु हे आपल्यासाठी आदर्श असतात. त्यांचा प्रत्येक शब्द आपल्यासाठी शिकवण असते. जसं त्या अर्जुनाला त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं आणि त्यांचे बरेच शिष्य होते की त्यांना नेमबाजी शिकवत होते. ते धनुष्यबाण लावायचा आणि झाडावर एक पक्षी बसला होता, त्या पक्षाच्या डोळ्याचा भेद करायचा त्यांना सांगितलं होतं, डोळ्याचा नेम करायला. तेव्हा काही शिष्यांनी सांगितलं की त्यांनी बाण सोडण्याच्या पूर्वी प्रत्येकाला एकेकाला घेतलं आणि बाण सोडण्याच्या पूर्वी प्रत्येकाला प्रश्न विचारला की तुला काय दिसते. मग कोणी म्हणले मला झाड दिसतंय, पक्षी दिसतंय, पक्षाचा पंख दिसतंय, पूर्ण पक्षी दिसतो. कुणी काही प्रत्येकाने उत्तर दिले. अर्जुनाने सांगितलं की मला काहीही दिसत नाही, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो. आणि म्हणून तो त्या परीक्षेमध्ये पास झाला. तर अशा प्रकारे आपल्याला गुरु चांगली शिकवण देत असतात. म्हणून शाळेमध्ये आपण प्रार्थना म्हणतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजेच काय, या प्रार्थनेचा अर्थ आपण सहज म्हणून जातो पण त्याचा अर्थ आपल्याला माहित नाही की या विश्वाची उत्पत्ती करणारा, या विश्वाला निर्माण करणारा जो आहे तो ब्रह्मा, त्यानंतर त्याचं पालन करणारा, पूर्ण सृष्टीला सांभाळणारा जो आहे तो विष्णू, आणि तिसरा आहे या सृष्टीचा संहार करणारा म्हणजे नाश करणारा महेश. या तिन्ही देवांच्या पलीकडे ज्यांचं स्थान आहे असे म्हणजे आपले गुरु. एका
संत कबीरांनी त्यांच्या एका दोह्यामध्ये असं सांगितलेलं आहे की गुरु गोविंद दोनकडे का केला उपाय. जर माझ्यासमोर जर गुरु माझे आणि देव दोघे जर ऍट अ टाइम एका वेळेला जर उभे राहिले तर मी पहिल्यांदा कोणाला नमस्कार करेन, तर मी देवाला नाही, मी माझ्या गुरुलाच नमस्कार करणार आहे पहिला. म्हणजे आपल्या जीवनामध्ये गुरुचं हे स्थान आहे. माझ्या जीवनामध्ये जेवढे काही मला गुरु भेटले तेवढ्या सर्वांच्या चरणी माझा हा पुरस्कार अर्पण करते. माझ्या आई वडिलांच्या चरणावर अर्पण करते. आणि घरातल्याही व्यक्तींनी जेव्हा मी व्हिडिओ बनवत होते तेव्हा बराच वेळ लागायचा, त्या वेळात माझं घराच्या कामाकडे दुर्लक्ष पण झालं असेल कदाचित. त्यावेळेला मग समजून घेतलं घरच्यांनी, कोणत्याही प्रकारची रोकटोक केली नाही, सतत प्रेरणा दिली, त्याबद्दल घरच्यांचे आभार. किंवा कधी कधी असंही म्हणले असतील की जाऊ दे गेलेली केस आहे असं म्हणून सोडून दिलं असेल त्यावेळेला, तरी सुद्धा त्यांचे आभार. जयाचा भावार्थ जैसा तयासला तैसा. तर एक वेळेस असं होतं की एक वेळ अशी आली होती की संध्याकाळी 12 वाजता त्या व्हिडिओ पाठवायचा टाइम संपणार होता आणि मी जवळजवळ 11 वाजल्यापासून प्रयत्न करत होते पण तो व्हिडिओ जातच नव्हता. आणि मग मी शेवटी काय केलं, सतत प्रयत्न करत राहिले आणि 11 वाजून 59 मिनिटाला तो व्हिडिओ गेला. तोपर्यंत आजूबाजूचे लाईट बंद कर, हे कर ते कर, थोडस इतरांना घरातल्या व्यक्तींना त्रास झाला, ते घर सांभाळतात म्हणून आम्ही आज या ठिकाणी उभे आहोत. त्यांचे खूप खूप आभार, सर्वांना धन्यवाद. आणि माझ्या मैत्रिणींनी तर एवढा मोठा माझा सत्कार केला, खूप छान वाटलं. आणि लहानपणापासून मला वाटायचं की मला बहीण नाही, काय करावं, मला भाऊ नाही तर नाही, कमीत कमी देवाने बहीण तरी द्यायला पाहिजे होती. त्या सगळ्या माझी उणीव आज भरून निघाली असं मला वाटतं. एवढ्या सगळ्या बहिणी भेटल्या, एवढ्या मैत्रिणी भेटल्या आणि अशाच मैत्रिणी मला भविष्यात पण भेटत राहाव्या. माझा हा मित्र परिवार असा जो अंकुर आहे त्याचा असा मोठा वटवृक्ष व्हावा, भरपूर मैत्रिणी भेटाव्या, अशा मैत्रिणींची साथ मला आयुष्यभर भेटावी अशी समर्थाच्या चरणी मनापासून प्रार्थना करते. आणि ज्या विश्वरूपी मातेच्या छत्रछायेमध्ये माझे 12 वर्ष म्हणजे आयुष्याचं एक तप यशस्वीरित्या मी ज्या गावामध्ये नोकरी करू शकले त्या विश्वरूपी मातेच्या चरणी सुद्धा नमस्कार. ज्या योगेश्वरी देवीच्या छत्रछायेखाली माझं सर्व शिक्षण पूर्ण केलं त्या अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या चरणी नमस्कार. आणि हे सगळं करण्यासाठी ज्यांनी मला सामर्थ्य पुरवलं त्या समर्थाच्या चरणी अगदी लीन होऊन नमस्कार करते. पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचे आभार मानते, सर्व घरातल्यांचे आभार, सर्वांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.